नमस्ते। आज आषाढ़ी एकादशी के उपलक्ष्य में मीरा भाईंदर में पंढरपुर के भगवान की प्रतिमा का आयोजन किया गया है। तो आज आपको इस प्रोग्राम का हम लोग अच्छे से दिखा रहे हैं। आप देखिए कि कितना भव्य रूप में ये प्रोग्राम का आयोजन किया गया है। विठ्ठल 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 विठ्ठल
हरिराज भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जगत नारायण महाराज की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय तो पांडुरंग परमात्मा आलेला आहे आणि वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार कोण संत नामदेव महाराज संत नामदेव महाराजांचं पंढरपूरच्या वाळवंटातलं ते कीर्तन नामदेव महाराजांनी ललकारी दिली नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आम्ही कीर्तनाच्या रंगामध्ये नाचू वारकरी वारकरी कोणते वार करतो वारकरी हा अन्यायावरती वार करतो वारकरी हा विषमतेवरती वार करतो जो अन्यायावरती दुःखावरती विषमतेवरती वार करतो तो वारकरी करावं त्यांनी करावं त्यांनी एकत्र आलेले नामस्मरणाचा गजर केलाय भक्ती ओसंडून व्हायला लागली महाराष्ट्राच्या भीमा इंद्रायणी गोदावरीच्या काठावरून भक्ती ओसंडून व्हायला लागली भक्ती ओसंडून व्हायला लागली इकडे तिकडे लोक नामस्मरण करायला लागले पंढरीची वारी करायला लागले भक्ती ओसंडून व्हायला लागली पण या भक्तीच्या जोडीला शक्ती एकीकडे महाराष्ट्रामध्ये वारकरी जन्माला आली तारीख आहे 19 फेब्रुवारी 1930 किल्ले शिवनेरी किल्ल्यावर आईसाहेब जिजाऊंच्या पोटी जिजाऊ नावाची प्रतिभा आणि शहाजी नावाचा पराक्रम एकत्रित आला आणि त्या शक्तीचं नाव आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज भीमा इंद्रायणी गोदावरीच्या एका काठावर भक्ती ओसंडून वाहत आहे तर त्यातले शिवरायांच्या वयाच्या 15 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरणा घेतला आणि स्वराज्याचे रयतेचं लोककल्याण